नमस्कार. साखी कहे कबीर. कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 322वा. सुमिरन कव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 45 ते 48. प्रथम आपण 45वा दोहा ऐकूयात. राता माता नाम का पिया प्रेम घाय, मतवाला दीदार का मांगे मुक्ति बलाय. राता माता नाम का पिया प्रेम घाय, मतवाला दीदार का मांगे मुक्ति बलाय. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. राता माता म्हणजे रात्रंदिवस. अघाय, अघाय म्हणजे तृप्त. दीदार म्हणजे दर्शन किंवा साक्षात्कार. बलाय, बलाय म्हणजे विपत्ती. दोह्याचा अर्थ ऐकूयात. साधक नामाच्या प्रेमात इतका रंगून गेला आहे, त्यांनी नामरस इतका प्यायलेला आहे की आता त्याला आणखीन कशाचीही इच्छा नाही. आता तो दर्शन नशेत इतका रंगलेला आहे की मुक्ती सुद्धा त्याला संकटाप्रमाणे वाटतेय. भक्ती धुंद झालेल्या साधकाची अवस्था कशी असते ते ह्या दोह्यात कबीरांनी वर्णन केलेलं आहे. सामान्य मनुष्य मुक्ती मिळवण्यासाठी साधना करत असतो. जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून त्याला सुटका हवी असते. पण रामनामामध्ये रंगून जाणाऱ्या साधकाची भक्ती ही त्या सामान्य मनुष्याच्या भक्तीपेक्षा श्रेष्ठ असते. हा साधक रामरसामध्ये तो इतका काही रंगून गेलेला असतो की त्याला आता आणखी कसलाही हव्यास राहतच नाही. नामानेच तो मत्त झालेला असतो. सतत त्याचं मन रामाचंच दर्शन करत असतं. रामरसायनापुढे त्याला मुक्ती सुद्धा तुच्छ वाटते. मागायचं असेल तर तो तुकारामांप्रमाणे एकच मागणं मागतो की हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. त्याला भगवंताचा विसर होऊ नये एवढी एकच इच्छा असते. भगवंतांच्या नामरसपानापुढे मुक्ती हे सुद्धा त्याला आता संकटच वाटतं. एकूणच खरी भक्ती ही कधी फळाची इच्छा करीत नाही. कबीर नाम कसं घ्यावं त्याचं दिग्दर्शन करतात. जीवाला नामस्मरणाव्यतिरिक्त काहीही गोड लागता कामा नये. जो जिज्ञासू साधक परमात्म्याचा अनुरागी आहे तोच त्या पावन रसाचं पान करून तृप्ती मिळवू शकतो. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. रात्रंदिन जो नाम स्मरणी साधक रंगुनी जाए, साक्षात्कार होता त्याचा मुक्ती लालसा नाही. रात्रंदिन जो नाम स्मरणी साधक रंगुनी जाए, साक्षात्कार होता त्याचा मुक्ती लालसा नाही. पुढचा दोहा ऐकूयात 46वा. माला तो कर में फिरे, जीभ फिरे मुख माही, मनुआ तो चहुदिसे फिरे, ये तो सुमिरन नाही. माला तो कर में फिरे, जीभ फिरे मुख माही, मनुआ तो चहुदिसे फिरे, ये तो सुमिरन नाही. मनुआ, मनुआ म्हणजे मन. दोह्याचा अर्थ ऐकूयात. भगवंताचं नामस्मरण करताना हातात माळा फिरते आणि मुखात जीभ फिरते. पण जर मन चारही दिशांना फिरत असेल तर ते खरं नामस्मरण नाही.
खरं नामस्मरण कशाला म्हणायचं ते कबीर इथे सांगतायत. साधक माळेवर नामजप करत असतो, माळ बोटाने फिरवत असतो. इकडे मनही दाही दिशांना फिरत असतं. मुखात नाम, मन मात्र धनात, नाना उद्योगात किंवा मुलाबाळात. अशा नामजपाचा काय उपयोग आहे? किती माळा जप केला याकडे त्याचं लक्ष असतं. मग 1 कोटी नामजप केला, 13 कोटी नामजप केला याचा त्याला गर्वच होतो. किती जप केला याला साधनेत महत्व नसून किती वेळ नामात रंगून गेलो याला महत्व आहे. नामात रंगून बाकी संसाराचा विसरच पडायला हवा, तरच तो खरा नामजप होईल. नाहीतर ते नामस्मरणाचं केवळ ढोंगच असतं. ती केवळ लोकांची आणि आपलीही शुद्ध फसवणूक असते. देवाला हातातली माळ दिसत नाही तर मनातील नाम दिसतं. मन हरिचरणी स्थिर होईल, एकरूप होईल, तरच ते खरं नामस्मरण होईल. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. जीभ फिरते मुखात आणिक, माळ फिरे हातात. नामस्मरण ते नाही साधक, मनना रे स्मरणात. जीभ फिरते मुखात आणिक, माळ फिरे हातात. नामस्मरण ते नाही साधक, मनना रे स्मरणात. आता पुढचा दोहा ऐकूयात, 47वा. सब हमारे एक है, जो सुमिरे सतनाम. वस्तुलही पहचान के, बासन से क्या काम. सब हमारे एक है, जो सुमिरे सतनाम. वस्तुलही पहचान के, बासन से क्या काम. बासन, बासन म्हणजे भांड. लही, लही म्हणजे लाभणं. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जे प्रभूचं नामस्मरण करतात ते सर्वजण आम्हाला समानच आहेत. वस्तूची पारख करायची आहे, मग ती कोणत्या भांड्यात आहे याच्याशी काय काम आहे? कबीरांसाठी नामस्मरण करणारे सारेच हरिभक्त आहेत. मग त्यांच्यात हिंदू, मुसलमान, ब्राह्मण, शूद्र असा भेदच नाहीये. निकष एकच, जो सुमिरई सतनाम म्हणजे नाम घेणाऱ्याची हरिभक्ती ही एकच जात आहे. इतर लौकिक जाती, पाती, धर्म, पंथ यातील भेद कबीरांना मान्यच नाहीयेत. वस्तूची पारख ती वस्तू कोणत्या भांड्यात आहे यावरून ठरत नाही. तांब्या, माठ, वाटी, तपेलं, पाणी कोणत्याही भांड्यात असेल, पण सर्वात एक पाणीच आहे. तसंच नामात रंगणारा साधक कोणत्या जातीचा, कोणत्या वर्णाचा, कोणत्या पंथाचा आहे याला काहीही महत्व नाही. तो नामात रंगून जातो याला महत्व आहे. नामात जर रंगून जात असेल तरच त्याला साधक म्हणता येईल. तेव्हा एकदा त्या सतनामाची ओळख पटायलाच हवी. मग त्या साधकाचा देश, वेश, धर्म याला काहीही अर्थ राहत नाही. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. सारे एक समान जे जे, उच्चारिते हरिनाम. पारख वस्तूचे ते करता, भांड्याशी नाकाम. सारे एक समान जे जे, उच्चारिते हरिनाम. पारख वस्तूचे ते करता, भांड्याशी नाकाम. पुढचा 48वा दोहा ऐकूयात. पाहन पानी पूजिकै,
सेवा जसी बार, सेवा की जय साधके, सतनाम करूया. पाहन पानी पूजिकै, सेवा जसी बार, सेवा की जय साधके, सतनाम करूया. पाहन या शब्दाचा अर्थ दगड असा आहे. दोह्याचा अर्थ ऐकूयात. दगडाला पाणी घालून केलेली पूजा ही खरी सेवा नाहीये. भगवंतांचं स्मरण करत केलेली साधूची सेवा हीच खरी सेवा आहे. कबीरांनी या दोह्यात मूर्तीपूजा आणि कर्मकांडांवर टीका केली आहे. देव तर दगडाचा असतो. साधक त्या दगडाची त्याला स्नान घालून पंचामृताने गंध फुलं वाहून पूजा करतो आणि दिवसाचंही काम उरकतो. वास्तविक दगडाची मूर्ती ना कोणतं उत्तर देत ना दुःख दूर करत. तसंच एक नित्य कर्म म्हणून पार पाडलेली सेवा त्याला खरी सेवा म्हणताच येत नाही. आपण ज्याची पूजा करतो तो दगड नसून प्रत्यक्ष राम आहे अशी भावना असायला हवी. रामकृष्णांना मास्तर महाशय म्हणाले होते की मूर्ती ती शेवटी दगडाचीच आहे ना. त्यावर रामकृष्ण उसळून म्हणाले होते की काय हो, दगडाची काय म्हणून, ती तर चिन्मयी आहे. अर्थात साधकाचा त्या दगडाच्या मूर्तीतही ती चिन्मय मूर्ती म्हणून भाव जर असेल ना तर ते दगडाच्या मूर्तीचं केलेलं पूजनही सफल होतं. नाहीतर ही पूजा यंत्रवतच ठरते. थोडक्यात म्हणजे त्या चिन्मय रामाचं स्मरण करत त्याच्याशी एकरूप होऊन केलेली साधना घेतलं तरी ती खरी साधना होईल. दिखाऊ साधनेला भक्तीमध्ये स्थानच नाहीये. नाहीतर मनी नाही भाव, देवा मला पाव असं म्हटलं तर तो देव कसा पावेल. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. दगडाच्या देवाची पूजा, खरी नव्हे ती सेवा. नामामध्ये रंगुनी जाता, तेच आवडे देवा. दगडाच्या देवाची पूजा, खरी नव्हे ती सेवा. नामामध्ये रंगुनी जाता, तेच आवडे देवा.